विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, पोलीस भरती मॅथ्स पीवायक्यू सिरीजच्या मागील व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा केवळ एकाच पद्धतीने कसा ठरविता येईल आणि त्यावर आधारित सर्व प्रकारचे पीवायक्यू अभ्यासले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक तसेच दशांश अपूर्णांक यावर आधारित 2021 ते 24 पर्यंत पोलीस भरतीला विचारले गेलेले सर्व प्रकारचे पीवायक्यू अभ्यासणार आहोत. पहिला क्वेश्चन पुणे SRPF 2024 साली विचारलाय. 4/5 वजा 1/3 वजा 4/5. आता हा क्वेश्चन अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यावर आधारित आहे. कसं सॉल्व्ह करायचा पाहूयात. आता यामध्ये 4 तसंच राहणार. डिवाइड 5 मायनस, आधी हे सगळं सॉल्व्ह करायचं. 1 तसाच. डिवाइड आता 3 - 4/5 हे सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. मग इथे छेद काहीच नाही म्हणजे काय असणार आहे 1. अपूर्णांकांची वजाबाकी करताना आपल्याला छेद समान करून घ्यावा लागतो. मग छेद समान कसं करणार आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशनने. 3 × 5 किती आले? 15. मध्ये चिन्ह आहे वजा. 4 × 1 4 आले, भागिले 1 × 5 5 आला. आता हे सगळं सॉल्व्ह करूयात. मग 4 तसंच राहणार. डिवाइड 5 - 1 डिवाइड 15 वजा 4 किती येतं? 11 भागिले 5. आता 11/5 हा एकला काय? डिवाइड आहे. वरती येऊन तो काय होणार? मल्टिप्लाय. बरोबर 4 तसंच राहणार. 5 वजा 1/11/5 आहे. हा 11/5 खाली डिवाइडला आहे. वरती येऊन तो काय होणार? मल्टिप्लाय. पण तो ज्यावेळेस मल्टिप्लायला येतो त्यावेळेस अंशाचा छेद होतो आणि छेदाचा अंश होतो. म्हणजेच इथे काय होणार? 1 × 11/5 उलट होऊन येणार 5/11. आता पुढे काय येणार? मग 4 5 तसाच मायनस 1 × 5 काय आला? 5 5/11. आता फक्त ही वजाबाकी करायची. इथे काहीच नाही म्हणजे काय? 1. क्रॉस मल्टिप्लिकेशनने छेद समान करूयात. 5 × 11 55 वजा 5 × 1 5 भागिले 1 × 11 11 आले. इक्वल टू 4/55 वजा 5 किती होतं? 50. 50/11. आता हा 50/11 डिवाइडला आहे. वरती येऊन काय होणार? मल्टिप्लाय. म्हणजेच येणार 4 × 11/50. बरोबर 4 × 11 किती होणार? 44 भागिले काहीच नाही म्हणजे 1 1 × 50 झाला 50. म्हणजेच ऑप्शन 2 44/50 हे क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन अहिल्यानगर बॅट्समन 2024 साली विचारलाय. आता यामध्ये गुणाकार भागाकार दिलेला आहे पूर्णांकांचा, परंतु हे जे दिलेत हे पूर्णांक अपूर्णांक दिलेत. मग हे आधी सॉल्व्ह करावे लागेल. ते कसे सॉल्व्ह करतो आपण? A/B/C असेल तर आपण काय करतो? A × C + B डिवाइड C. मग 4 1/2 हे काय होणार? 4 × 2 + 1 भागिले खालचा 2 गुणिले इथे पण करूयात 4 × 3 + 1 भागिले 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. वरचा अंश ऍड करायचा आणि छेद तसंच ठेवायचा. मायनस 8 × 3 + 1 डिवाइड खाली छेद तसाच भागिले 5 × 3 + 2 भागिले 3. आता हे सॉल्व्ह करा. 4 × 2 8 8 + 1 9 9/2 गुणिले 4 × 3 12 12 + 1 13 13/3 वजा 8 × 3 24 24 + 1 25 25/3 भागिले 5 × 3 15 15 + 2 17 17/3. आता इथे गुणाकार आहे, इथे भागिले. बरोबर मग आधी हे सॉल्व्ह करून घ्या. मग 9 × 13 किती येतं? 117 भागिले 3 दुणे 6 वजा आता हे भागिले सॉल्व्ह करताना कसं होणार? 25/3 भागिलेचा आपण गुणिले करणार आणि 3 वरती जाणार. 3/17 अंशाचा छेद छेदाचा अंश आणि मध्ये साइन काय येतं? गुणाकार. 3 आणि 3 कॅन्सल झाले. आता येथे राहिले 117/6 वजा 25/17. बरोबर आता हे सॉल्व्ह करूयात. 117 × 17 करावा लागेल. मग 117 × 17 करा. 17 7 119 17 1 17 17 आणि 11 किती झाले? 28 2 आले. 17 1 17 आणि 2 19 1989 मध्ये साइन काय? मायनस. 25 × 6 किती येतं? 150. याची वजाबाकी करूयात. 9 - 0 9 8 5 गेले 3 9 1 गेले 8
किती आलं हे 1839. म्हणजे काय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांची वजाबाकी केली. डिवाइड 17 गुणिले 6 किती येतं 102. आता हे सॉल्व्ह करूयात. या दोन्हींना 3 ने भाग जातो, कारण 8 आणि 1 9, 9 दुने 18, 19 20 21 म्हणजे 3 ने भाग जाणार आणि 2 आणि 1 3. 3 ने भाग घालूयात. 3 सक 18, 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 1 राहिला, 3 चौक 12. 613 भागिले 34. याला कशानेच भाग जात नाही, बरोबर. मग आता 34 ने डायरेक्ट भाग घालूयात. मग समजा इथे 34 ऑप्शन असलेला एकच ऑप्शन आहे, तो आहे का आपण चेक करू. मग 34 गुणिले 18 केलं, 34 गुणिले 18, 18 चौक 72, 18 त्रिक 54, 54 आणि 7 किती झाले 612. म्हणजे एक उरतोय, बरोबर. 613 वजा 612. मग हेच आपण कसं लिहू शकतो, खाली 34 तसंच राहणार. 34 गुणिले 18 612 आला प्लस 1. आपण इथे बाकी लिहितो आणि जो पूर्ण भाग जातोय तो इथे लिहिला जातो पूर्णांकात. त्यामुळे या क्वेश्चनचे उत्तर आले आहे 18/1/34 ऑप्शन 3. पुढील क्वेश्चन नागपूर शहर पोलीस 2023 साली विचारलाय. क्वेश्चन आहे 1.93 इंटू 1.93 प्लस 1.93 इंटू 4.14 प्लस 2.07 इंटू 2.07 डिवाइड 3.86 प्लस 4.14. विद्यार्थी मित्र, हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी विस्तार सूत्रांचा वापर करावा लागतो, कारण एवढा गुणाकार करायला तुम्हाला पेपरमध्ये वेळ नसतो. त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला विस्तार सूत्रे माहीतच हवीत. सेम असाच क्वेश्चन पुणे शहर पोलीस शिपाई भरती 2024-25 जो पेपर 22 मार्च 2026 रोजी झालाय त्याला विचारला गेलाय. फक्त ऑप्शन चेंज होते. या क्वेश्चनचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1, 2. हे आपण पुणे शहर पोलीस भरतीचा जो पेपर सोडवलाय त्यामध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा हे पाहू शकता. पुढील क्वेश्चन मुंबई लोहमार्ग 2024 साली विचारलाय. आता यामध्ये पॉइंट दिलेत, दशांश अपूर्णांक आहे, त्यांचा गुणाकार आणि भागाकार आहे. मग दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना त्यांचा पॉइंटचा विचार करायचा नाही, डायरेक्ट गुणाकार करा. 37 गुणिले 3 किती येतं 7 त्रिक 21, 3 त्रिक 9, 10 11, 111 आले, बरोबर. आता पॉइंट नंतर किती संख्या आहेत 1 2 3 4 5 6, म्हणजेच काय उजवीकडून पॉइंट नंतर 6 अंक पाहिजे. मग याचं उत्तर येणार 1 2 3 आहेत, अजून 0 0 0 पॉइंट 0 आहे का. पॉइंट नंतर 6 अंक 1 2 3 4 5 6 आहेत, म्हणजे याचं उत्तर आलं 0.000111. डिवाइड काय 1.11. आता हे सॉल्व्ह करूयात. मग 0.000111 डिवाइड खाली काय 1.11. हा भागाकार कसा करायचा, एकदम सोपी पद्धत आहे. पहा काय करायचं, 111 वरती आहे, खाली पण 111 आहे. दशांशाचा विचार नाही करायचा, डायरेक्ट लिहून द्यायचे जे आहेत ते अंक. आता पॉइंट नंतर इथे किती अंक आहेत 1 2 3 4 5 6, तेवढे 0 खाली लिहायचे 1 2 3 4 5 6. आणि इथे पॉइंट नंतर किती अंक 2, तेवढे 0 वरती द्यायचे. आता हा 0 हा 0 1 2 हे कॅन्सल झाले. आता येथे 111 111 पण कॅन्सल होणार. मग शिल्लक काय राहिलं 1 भागिले 111 गेला म्हणजे 1 राहिला आणि 1 2 3 4 शून्य राहिले 1 2 3 4. आता याचं उत्तर कसं येणार, छेदामध्ये 1 नंतर किती शून्य आहेत 4, मग पॉइंट नंतर तेवढे अंक आले पाहिजेत. 0.001 किती आलेत पॉइंट नंतर अंक 4, 0.0001 ऑप्शन 2 या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. जर असं काढता येत नसेल तर दुसऱ्या पद्धतीने आपण काढू शकतो. इक्वल टू 1 तसंच राहणार, 1 वर किती शून्य आहेत 1 2 3 4, म्हणजेच आपण काय लिहू शकतो 10⁴ बरोबर. 1 गुणिले हा खाली डिवाइडला आहे त्यावेळेस तेच प्लस असतो, वरती येऊन तो काय होतो मायनस होतो. घातांकाचा नियम आहे हा. 1 इंटू 10⁻⁴ हेच आपण कसं लिहू शकतो 0.001. मूळ प्रोसेस हीच आहे, पण तुम्ही समजून घेतलं तर पटकन या ठिकाणी उत्तर काढू शकता. आता ऑप्शन मध्ये 0.0001 हे दिलेलं होतं. कधी कधी ऑप्शन मध्ये फक्त 10⁻⁴ असेही ऑप्शन मध्ये देऊ शकतात. पुढील क्वेश्चन दौंड SRPF 2021 साली विचारलाय. 80चा 3/5 हा 60च्या 3/4 पेक्षा किती मोठा आहे. आता आपल्याला हे दोन काढून घ्यावे लागतील आधी, मग आपण सांगू शकतो कोण मोठा आहे कोण छोटा आहे. आता 80चा 3/5 चा म्हणजे काय असतो गुणिले 80 गुणिले 3/5 हे सॉल्व्ह करा. 5 एके 5, 5 ने 80 ला भाग जातो, 5 एके 5 येणार, 3 राहिले, 5 सक 30 आणि 16 गुणिले 3 किती आले 48. आता 60च्या 3/4, मग 60चा 3/4 काढून घ्या. 60 गुणिले 3/4, 4 ने 60 ला भाग जातोय,
4 एके 4, नंतर 2 आले, 4 पंचे 20, 15 त्रिक 45. आता यामध्ये काय विचारले, 60च्या 3/4 पेक्षा किती मोठा आहे? 80चा 3/5. मग 80चा 3/5 आलाय 48, 60चा 3/4 आलाय 45. मग हा कितीने मोठा असणार आहे? 48 वजा 45 बरोबर आलेला आहे 3. त्यामुळे ऑप्शन 2 3 हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन गोंदिया पोलीस 2023 साली विचारलाय, एखाद्या संख्येची 3/4चा 2/5 जर 174 आहे तर ती संख्या कोणती? असे क्वेश्चन सॉल्व्ह करताना व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. एखादी संख्या ती तुम्हाला माहिती आहे का? नाही. ती संख्या आपण मानली x. संख्या बरोबर x. आता यांनी काय सांगितलं, एखाद्या संख्येची 3/4 म्हणजे काय असतं? 3/4. मग आता त्या संख्येची 3/4 ती काय येणार? x गुणिले 3/4 चा 2/5 म्हणजे पुन्हा याचा चा म्हणजे काय? गुणाकार. मग गुणिले 2/5. जर 174 आहे म्हणजे हे आपल्याला दिलेलं आहे 174, तर ती संख्या कोणती? आता हे सॉल्व्ह करा. दोन्ही गुणाकार आहेत त्यामुळे ब्रॅकेटचा काही संबंध नाही. x गुणिले 3/4 गुणिले 2/5 बेदुने 4 होणार. मग 3 गुणिले इथे शिल्लक राहिला 1, किती आला? 3. आणि 2 गुणिले 5 आले 10 बरोबर 174. मग x गुणिले 3 तसाच 10 याला डिव्हाइडला आहे, इकडे येऊन काय होणार? मल्टिप्लाय. 174 गुणिले 10. मग आता x ला एकटा ठेवायचा, 3 गुणिले इकडे येऊन तो काय होणार? डिवाइड. 174 गुणिले 10 किती आले? 1740 भागिले 3. सॉल्व्ह करा. 3 एके 3, 3 5 15, 2 उरले, 3 8 24 आणि 0 तसाच 580. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 580 हे या क्वेश्चनचे उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, एक गोष्ट लक्षात ठेवा, x ने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताच आले पाहिजेत आणि जर तुम्हाला ही पद्धत येत नसेल तर सराव करत राहा, आपोआप ही पद्धत तुम्ही शिकू शकता. पुढील क्वेश्चन सातारा पोलीस 2023 साली विचारलाय. वजाबाकी आहे. वजाबाकी सिंपल आपण छेद समान करून करणार. 8 गुणिले 3 24, पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा, वजा 5 गुणिले 2 10 भागिले 5 गुणिले 3 15 वजा 14/15. तेच समान मिळाले. आता इथेच मग सॉल्व्ह करा. 24 वजा 10 किती होणार? 14. 14 भागिले 15 वजा 14 भागिले 15. उत्तर काय येणार आहे? 0. ऑप्शन 3 या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन कोल्हापूर SRPF 2023 साली विचारलाय. क्वेश्चन पहिल्या डायरेक्ट तुम्ही बेरीज वजाबाकी करायला जाल, पण यामध्ये विस्तार सूत्रांच्या आधाराने हे गणित सॉल्व्ह करायचे. आता पहा, एवढी बेरीज गुणाकार वजाबाकी करायला खूप वेळ जाणार. इथे तुम्हाला दिसतंय 0.137 रिपीट आहे, मग त्याला आपण ए म्हटलं, आणि 0.098 हे पण रिपीट आहे, त्याला आपण बी म्हटलं. तर इथं काय होणार पहा, ए प्लस तसाच हा बी, याला बी मानला आपण, ब्रॅकेट वर्ग वजा 0.137 ए मध्ये वजा 0.098 याला म्हणा बी ब्रॅकेट वर्ग भागिले या दोन्हींचा काय दिलाय खाली? गुणाकार. हा ए आणि बी आहे बरोबर. मग ए गुणिले बी. आता विस्तार सूत्रांनुसार ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर काय असतो? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये काय होतं? फक्त इथे चिन्ह मायनस येतं. मग आता इथे टाकूयात आपण ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर मायनस मायनस आहे तसंच ब्रॅकेटमध्ये हा फॉर्म्युल्याचं उत्तर टाका. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय असतं? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ही फॉर्म्युले तुम्ही पाठ करूनच ठेवा, कारण अशा टाईपचे एक्झाम्पल आल्यानंतर तुम्ही इझिली असा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. डिवाइड. आता ए इंटू बी, ए बी झालं, मग मायनस ए, हे ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करून घ्या. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, मग मायनस प्लस साइन येणार मायनस, ए स्क्वेअर तसाच मायनस मायनस प्लस होणार 2ab आणि मायनस प्लस काय येणार? मायनस बी स्क्वेअर डिवाइड ए बी. आता पहा, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे, पूर्ण कॅन्सल झाला. नंतर बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल झाला आणि राहिले काय? 2ab प्लस 2ab किती येणार? 4ab. 2 अधिक 2 4 भागिले खाली काय? ए गुणिले बी. इथं पण ए गुणिले बी कॅन्सल झाला. उत्तर काय आलं? 4. ऑप्शन 2
4 हे क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. आता येथे जर तुम्हाला विस्तार सूत्रे माहित नसते तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला खूप वेळ गेला असता. त्यामुळे विस्तार सूत्रे कोणकोणती आहेत आणि त्यांचा वापर आपण कसा करू शकतो हे तुम्हाला माहित असायला हवं. यावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. पुढील क्वेश्चन धुळे SRPF 2024 साली विचारलाय. 57.33 भागिले 63 बरोबर 0.91 तर 5.733 भागिले 9.1. आता क्वेश्चन मध्ये पहा अंक सेमच आहे, फक्त इथे 91 इकडे डिवाइडला दिलाय आणि उत्तर काढायचंय आणि दशांशांचा खेळ. आता पहा ते आपण 0.91 ला इकडे आणूयात आधी, म्हणजे यासारखं आपल्याला त्याला कन्सिडर करता येईल. 57.33 भागिले 0.91 इकडे येणार आणि हा 63 इकडे जाणार. येथे काय 5.733 भागिले 9.1. आता 57.33 भागिले 0.91 बरोबर काय दिले 63. मग याचं उत्तर पण 63च असणार आहे, फक्त दशांश काय येतात ते चेक करूयात. आता पहा दशांशानंतरचे सॉल्व्ह करताना कसं सॉल्व्ह करायचं. 57.33 याचे दशांश काढायचे असतील तर काय करतो आपण 91 तसंच ठेवणार. अंशाच्या पॉईंट नंतर 2 अंक आहेत, मग छेदात 2 शून्य घ्यायचे आणि छेदाच्या पॉईंट नंतर 2 अंक आहेत, मग अंशात 2 शून्य घ्यायचे. हे 0 0 कॅन्सल झालं आणि 91 गुणिले 63 येतं 57.33. त्यामुळं याचं उत्तर 63 आलं. येथे दशांश राहिला का नाही. येथे पॉईंट नंतर 3 अंक आहेत बरोबर. 57.33 भागिले 91 तसंच राहणार. पॉईंट नंतर किती अंक आहेत 3, म्हणजेच खाली 3 शून्य द्यायचे आणि इथे पॉईंट नंतर 1 अंक आहे, वरती 1 शून्य आला. 0 0 कॅन्सल झाला. आता इथे पहा 57.33 भागिले 91 बरोबर 63 हे उत्तर आहे. पण येथे 91 आणि खाली 2 शून्य आहेत त्यावर, मग हेच आपण असं लिहू शकतो 57.33 भागिले 91 गुणिले 100 बरोबर. म्हणजेच याचं उत्तर एवढ्याच उत्तर आपल्याला काय मिळालं 63 मिळालं गुणिले 1/100 आहे, म्हणजेच ते आपण लिहू शकतो 10⁻² बरोबर. 1/100 म्हणजेच काय असतं 1/10 त्यालाच आपण 10⁻² असं लिहू शकतो. त्यामुळे 63 गुणिले 10⁻² म्हणजेच उत्तर काय येणार 0. आता 10⁻² म्हणजेच काय उजवीकडून दशांशानंतर 2 अंक पाहिजे, मग 0.63. ऑप्शन 2 हे क्वेश्चनचे बरोबर उत्तर असणार आहे. अशा टाईपने सॉल्व्ह करू शकता किंवा जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह केले तर तुमच्या पटकन लक्षात येईल 2 शून्य आहेत म्हणजे पॉईंट नंतर 2 अंक आले पाहिजे, मग तुम्ही पटकन उत्तर लिहू शकता 0.63. किंवा असं हे काढू शकता पॉईंट नंतर 3 अंक आहेत, पॉईंट नंतर 1 अंक आहे, 3 वजा 1 काय येणार 2. त्यामुळे दशांशानंतर किती अंक आले पाहिजेत 2 अंक आले पाहिजेत. पुढील क्वेश्चन नागपूर लोहमार्ग चालक 2023 व अकोला चालक 2023 साली विचारलाय. 25 गुणिले 25 बरोबर 625 तर 2.5 गुणिले 0.25 बरोबर किती आहे. आता सेम आपण मागील क्वेश्चन पाहिला त्याप्रमाणे दशांशांचाच खेळ आहे सगळा. 25 गुणिले 25 दिलेलं आहे 625. आता यामध्ये पॉईंट नव्हताच बरोबर, मग इथे गुणिले पॉईंट नंतर 1 आहे इथं आणि पॉईंट नंतर 2 आहेत, म्हणजेच 2 अधिक 1 गुणाकारामध्ये प्लस होणार. 2 अधिक 1 किती आला 3, म्हणजेच दशांशानंतर किती अंक आले पाहिजेत 3. आता येथे दशांशानंतर 3 अंक नाहीये, तिथे 0.625 आहे, म्हणजे ह्या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. 25 गुणिले 25 625च येणार आहे. फक्त दशांश देताना लक्षात ठेवा गुणाकार असेल तर त्या दशांशांची बेरीज करायची आणि उजवीकडून तेवढे अंक सोडायचे पॉईंट नंतर. म्हणजे आता 2 आणि इथे 2 आणि इथे 1 म्हणजे पॉईंट नंतर किती अंक आले पाहिजेत 3. 1 2 3 आहेत आणि इथे 0 देऊन टाकायचा. 0.625 3 ह्या क्वेश्चनचे बरोबर उत्तर. पुढील क्वेश्चन धुळे SRPF 2024 साली विचारलाय. सिंपल क्वेश्चन आहे, फक्त बेरीज वजाबाकी आहे अपूर्णांकांची. मायनस मायनस इथे काहीच नाही म्हणजे 1 असतो. -1 गुणिले -11 मायनस मायनस प्लस होणार. 1 गुणिले 11 काय आला 11 भागिले 2 प्लस मायनस चिन्ह येणार -19 भागिले 2. आता खाली 2 आहे छेद समान आहे, मग 11 वजा 19 किती येतं -8 -8 भागिले 2. -4 येऊ शकतं पण त्यांनी दिलेलंच नाही ऑप्शन मध्ये, त्यामुळे ऑप्शन 1 /8 भागिले 2 ह्या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन यवतमाळ चालक 2023 साली विचारलाय. मनोहर रावांनी आपल्या एकूण शेताच्या 1/5 भागात सेंद्रिय खत वापरले व 1/4 भागात रासायनिक खत वापरले. उरलेल्या 55 एकर क्षेत्रात त्यांनी गांडूळ खत वापरले तर त्यांचे एकूण शेत किती असेल. आता हा क्वेश्चन तुम्ही पर्यायावरनं पण सोडू शकता, पण पटकन उत्तर निघण्यासाठी तुम्ही एक्सचा वापर करा. आता पहा एकूण शेत आपल्याला माहित नाही ते आपण एक्स मानूयात, मग एकूण शेत बरोबर एक्स घेतलं.
आता त्यांनी काय सांगितलं, एकूण शेताच्या 1/5 भागात सेंद्रिय खत वापरले. म्हणजेच काय, 1/5 म्हणजे एक्सचा 1/5. मग सेंद्रिय खत हे काय येणार, एक्स गुणिले 1/5. बरोबर काय आला, x/5. आणि 1/4 भागात रासायनिक खत वापरले. म्हणजे रासायनिक खत हे काय येणार, किती एकर मध्ये त्यांनी वापरलं, x गुणिले 1/4 म्हणजेच x/4 आलं. पुढे काय दिले, उरलेल्या 55 एकर क्षेत्रात त्यांनी गांडूळ खत वापरले. याचाच अर्थ 55 एकर क्षेत्र सोडून जे काही क्षेत्र आहे त्यामध्ये त्यांनी सेंद्रिय खत आणि रासायनिक खत वापरलं. मग यावरून आपण इक्वेशन तयार करू शकतो, सेंद्रिय खत प्लस रासायनिक खत बरोबर काय असणार आहे, एकूण शेत वजा 55 एकर असणार. कारण 55 एकर मध्ये त्यांनी गांडूळ खत वापरले, ते सोडून त्यांनी वापरले सेंद्रिय खत आणि रासायनिक खत. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळणार, सेंद्रिय खत x/5 प्लस रासायनिक खत x/4 बरोबर काय असणार आहे, टोटल शेत x होतं, 55 एकर गांडूळ खते म्हणजे x वजा 55 मिळालं. आता हे फक्त सॉल्व्ह करूयात. x गुणिले 4 4x छेद समान करायचे, 5 गुणिले x 5x/20 बरोबर x वजा 55. आता पुढे काय होणार, हा 20 इकडे भागिले इकडे गुणिले होणार, 4x अधिक 5x किती येतो, 9x बरोबर. 20 गुणिले x काय होणार, 20x वजा हा 20 दोन्हीला मल्टिप्लाय होणार, 20 गुणिले 55 ते किती आलं, 1100. आता हा 20x हा मायनस 1100 तो इकडे येऊन काय होणार, प्लस 1100. 1100 बरोबर 20x हा 9x प्लस आहे, इकडे येऊन होणार मायनस 9x. मग 1100 बरोबर 20 वजा 9 किती आलं, 11x. आता x काढायचा आहे, मग 1100 भागिले 11, 1100 भागिले 11 किती आलं, 100. त्यामुळे x ची किंमत आपल्याला मिळाली 100. म्हणजेच एकूण क्षेत्र किती होतं, 100 एकर. आणि त्यातील 55 एकर त्यांनी गांडूळ खत वापरलं. याचा अर्थ 45 एकर मध्ये त्यांनी सेंद्रिय खत आणि रासायनिक खत वापरलं. अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता, ऑप्शनवरून पण सोडू शकता, फक्त वेळ जाणार आहे. कसं सॉल्व्ह करता येईल, 100 एकर उत्तर आलंय, आपण तेच कन्सिडर करूया. समजा शेताचा 1/5 भागात सेंद्रिय खत म्हणजे काय, 100/5 एवढ्या भागामध्ये सेंद्रिय खत वापरलं म्हणजेच 20 एकर मध्ये वापरलं. आणि 1/4 भागात रासायनिक खत म्हणजेच 100/4 बरोबर 25 एकर मध्ये रासायनिक खत वापरलं. मग उरलेल्या 55 एकर क्षेत्रात त्यांनी गांडूळ खत वापरले बरोबर. आता या दोन्हींची बेरीज करून जर 55 एकर उरलं तरच तुमचा ऑप्शन करेक्ट असणार आहे. मग 20 अधिक 25 किती होतात, 45. आणि 100 मधून 45 गेले किती राहतात, 55. म्हणजे ऑप्शन 2 हे बरोबर उत्तर येणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक ऑप्शन तुम्हाला चेक करावा लागला असता, त्यातून तुम्हाला एक उत्तर मिळालं असं. एक्स ने सोडवणं बेटर राहील. क्वेश्चन छत्रपती संभाजीनगर कारागृह 2024 साली विचारलाय. एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. अंश आणि छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळवल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो, तर तो अपूर्णांक कोणता. आता पहा, क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे, ठीक आहे. मग आपण अंश आणि छेद कन्सिडर करूयात. अंश 5 ने मोठा दिलाय छेदापेक्षा, त्यामुळे छेद मानूयात x. मग अंश काय येणार, x अधिक 5 त्यांनी दिल्याप्रमाणे. अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा म्हणजे अंश आणि छेदामध्ये 5चा फरक आहे. पुढे त्यांनी सांगितलंय अंश आणि छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळवलेस म्हणजे या दोन्हींमध्ये 4 मिळवायचे. मग x प्लस 5 अधिक 4 भागिले छेदामध्ये पण 4 मिळवायचे. मिळवल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो. फक्त सॉल्व्ह करा आता. x अधिक 5 अधिक 4 9 आले, x अधिक 9 भागिले x अधिक 4 बरोबर येणार 6/5. 5 इकडे मल्टिप्लायला जाणार, 5 गुणिले x अधिक 9 बरोबर 6 गुणिले x अधिक 4. आता हे सॉल्व्ह करूयात. मग 5 गुणिले x काय होणार, 5x प्लस दोन्हीला मल्टिप्लाय करायचं असतं, मध्ये साइन प्लस येणार, 5 गुणिले 9 45 बरोबर 6 गुणिले x 6x प्लस 6 गुणिले 4 24. 5x 6x इकडे येऊन वजा होणार, 5x वजा 6x बरोबर 24 प्लस 45 आहे, इकडे येऊन होणार वजा 45. मग 5x वजा 6x याचं उत्तर काय येणार, वजा x. आणि 24 वजा 45
45 मधून 24 गेले किती राहतात 21. पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार वजा. वजा वजा प्लस झालं त्यामुळे एक्स बरोबर किती आला 21. आता आपल्याला अपूर्णांक विचारलाय म्हणजे आपल्याला छेद किती मिळाला 21. मग अंश किती भेटणार 21 अधिक 5 बरोबर. म्हणजे आलं उत्तर 26/21. हा अपूर्णांक ऑप्शन 3 हे याचे बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन मुंबई शहर चालक 2023 साली विचारलाय 14,014 भागिले 16,016 चे संक्षिप्त रूप कोणते. आता संक्षिप्त रूप काढायचे डायरेक्ट भागाकार करायचा 14,014 भागिले 16,016. आता या दोन्हींना 2 ने भाग जातो घालून घ्या. बेसाते 14 0 तसंच येणार परत 0 येणार बेसाते 14 बेआठी 16 0 तसंच राहणार 1 ला जात नाही त्यामुळे पुन्हा 0 येणार आणि मग 16 ला जाणार बेआठी 16. काय आलं 7,007 भागिले 8,008. आता या दोन्हींनाही 11 ने भाग जातोय. कसं हे तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर विभाज्यतेच्या कसोट्यांवर आपला व्हिडिओ आलेला आहे तो पहा. त्यामध्ये आपण अगदी 66 45 85 अशा कितीतरी नंबरच्या तुम्ही कसोट्या कशा तयार करू शकता मूळ संख्यांच्या आधारे हे आपण पाहिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित विभाज्यतेच्या कसोट्या शिकून घ्या. आता या दोन्हींना 11 ने भाग जातो घालून घ्या. 11 सक 66 4 उरले 11 त्रिक 33 7 उरले 11 साती 77 हे 11 साती 77 होणार 3 उरले 2 22 8 उरले 11 आठी 88 मग 637 भागिले 728. या दोन्ही संख्यांना 7 ने भाग जातोय 7 9 63 7 1 7 7 1 7 0 आला 7 चोक 28 91 भागिले 104 आलं. आता या दोन्हींना 13 ने भाग जातो 13 साती 91 13 आठी 104 बरोबर उत्तर आलेले 7/8 ऑप्शन 4 हे इक्वेशनचे बरोबर उत्तर आहे. आता यामध्ये पण तुम्ही जर सराव असेल तुमचा तर पटकन उत्तर काढू शकला असतात. 7,007 भागिले 8,008 आलं होतं ठीक आहे. आता या दोन्हींना 1,001 ने भाग जातोय मग 1,001 ने भाग दिला असता तरी ते काय आलं असतं 1,001 गुणिले 7 7 1 7 0 0 7 1 7 म्हणजे इथे 7 आला असता आणि 1,001 गुणिले 8 म्हणजे आलं असतं 8,008 7/8. इथे पण तुम्हाला उत्तर मिळून गेलं असतं. पण तुम्ही कोणत्या प्रकारे सॉल्व्ह करता यावर आधारित आहे. इक्वेशन काटोल नागपूर SRPF 2024 साली विचारलाय. आता दशांशच आहेत आणि त्यांचा भागाकार आहे हे आपण कसं सॉल्व्ह करायचं पाहिले. डायरेक्ट 45 आणि 9 लिहून घ्यायचा. आता येते पॉईंट नंतर किती अंक आहेत 2 त्यामुळे खाली किती शून्य येणार 2 आणि इथे पॉईंट नंतर 1 2 3 4 अंक आहेत त्यामुळे वरती किती शून्य येणार 4. आता 0 0 2 0 कॅन्सल झाले बरोबर. मग 9 5 किती येतं 45 आणि हे 2 शून्य राहिलेत म्हणजेच उत्तर आलेलं आहे 500 ऑप्शन 4. क्वेश्चन रायगड पोलीस 2023 साली विचारलाय. फक्त सॉल्व्ह करायचंय. मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार छेद समान करून घ्यायचे 10 गुणिले x वजा 3 मायनस तसाच 9 गुणिले x वजा 2 भागिले 9 गुणिले 10 90 आलं बरोबर. इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 गुणिले 12 12 वजा खाली काहीच नाही म्हणजे काय असतो 1 x गुणिले 1 काय आला x भागिले 12. आता हे सॉल्व्ह करा 10 गुणिले x काय होणार 10x मध्ये चिन्ह वजा अधिक काय होणार वजा 10 गुणिले 3 30 आला वजा 9 गुणिले x याला चिन्ह नाही म्हणजे प्लस असतं प्लस मायनस चिन्ह आलं मायनस 9 गुणिले x आला 9x मायनस मायनस झाला प्लस 9 दुने 18 भागिले 90 बरोबर 12 वजा x भागिले 12. आता हे सॉल्व्ह करा 10x वजा 9x किती येणार x शिल्लक राहिला वजा 30 अधिक 18 18 19 20 किती राहिले वजा 12 राहिले भागिले 90 बरोबर काय आलं 12 वजा x भागिले 12. हा 12 डिवाइडला आहे इकडे येऊन काय होणार मल्टिप्लाय म्हणजेच येणार 12 गुणिले x वजा 12 भागिले 90 बरोबर 12 वजा x. आता या दोन्हींना पण 3 ने भाग जातो 3 चौक 12 3 त्रिक 9 शून्य आला पुन्हा 2 ने भाग जातोय 2 दुने 4 2 के 15 आले. आता हा 15 डिवाइडला आला तो इकडे येऊन मल्टिप्लाय होणार आणि या दोन्ही याला मल्टिप्लाय करायचं. मग पुढे आपण सॉल्व्ह करू शकतो 2 ब्रॅकेट मध्ये x वजा 12 बरोबर हा 15 डिवाइडला इकडे येऊन काय झाला मल्टिप्लाय 15 12 वजा x. आता सॉल्व्ह करा 2 गुणिले x 2x वजा 2 गुणिले 12
24 बरोबर. 15 गुणिले 12, 15 गुणिले 10 150 आणि वरचे 30 म्हणजे 180 आले. वजा 15 गुणिले x 15x आले. आता हा 2x इकडे काय प्लस आहे, इकडे जाऊन काय होणार तो मायनस, किंवा हा मायनस 15x इकडे येऊन काय होणार प्लस 15x. मग 2x अधिक 15x बरोबर 180 तसंच राहिला. हा मायनस 24 आहे, इकडे जाऊन काय होणार प्लस 24. पुढे सॉल्व करा. 15 अधिक 2 17x बरोबर 180 अधिक 24 आहे किती झालं 204. मग हे सॉल्व करा. x इक्वल टू काय येणार 204 भागिले 17. 17 1 17, 17 गुणिले 12 येतं 204. त्यामुळे x ची किंमत आलेली आहे ऑप्शन 4 204. अशा प्रकारे तुम्ही इक्वेशन सॉल्व करू शकता. इक्वेशन मुंबई लोहमार्ग 2023 साली विचारलाय. आता अशा प्रकारचे खूप एक्झाम्पल आपण पाहिले. या क्वेश्चनचं उत्तर काय येईल हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. इक्वेशन छत्रपती संभाजीनगर बँड्समन 2024 साली विचारलाय. 1 + a + b + ab डिवाइड 1 + a. आता यामध्ये पहा सॉल्व करायला तुम्हाला अंक नाही येत, त्यामुळे अशा टाईपचा क्वेश्चन सॉल्व करताना कॉमन घ्यायचे. आता 1 + a डिवाइडला आहे म्हणजे आपल्याला असं काहीतरी करायचं जेणेकरून 1 + a वरती कॉमन काढता येईल. इथे 1 + a ऑलरेडी आहे तो आपण तसंच ठेवूयात. प्लस हा जो b + ab यामध्ये कॉमन काय रे b कॉमन आहे तो बाहेर आला. आतमध्ये काय राहणार b बाहेर आला म्हणजे आतमध्ये 1 आला, कारण b गुणिले 1 म्हणजे किती येतं b प्लस a गुणिले b, b बाहेर आलाय म्हणजे आतमध्ये काय शिल्लक राहणार a. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी इथं यूज केली आहे b + ab म्हणजेच b गुणिले 1 + a. हे आपण कसं लिहू शकतो पहा, कारण b गुणिले 1 काय होतं b मध्ये साइन याला प्लस आहे, प्लस प्लस साइन प्लस येणार b गुणिले a काय येतं ab. अशा टाइप मध्ये आपण लिहू शकतो. हे सराव केला तर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजणार आहे. आता डिवाइड खाली काय येणार 1 + a. आता पहा इथे 1 + a मिळाला, इथे पण 1 + a मिळाला. आता ह्या ब्रॅकेटला फक्त एकने तुम्ही इथं गुणलं 1 × 1 + a + b × 1 + a. काय फरक पडतो का एकने गुणल्यावर नाही. यामध्ये दोन्हींमध्ये 1 + a काय झाला कॉमन निघाला आणि 1 + a कॉमन निघाला तर दुसरा कॉमन काय येणार आहे ब्रॅकेट 1 + b डिवाइड 1 + a. पहा यामध्ये 1 + a ज्यावेळी बाहेर काढला त्यावेळी ब्रॅकेटमध्ये 1 + b कसा राहिला पहा. इथे 1 + a बाहेर गेला, शिल्लक काय राहिला 1 प्लस साइन येणार. 1 + a बाहेर काढला, शिल्लक काय राहिला b. अशा प्रकारे सॉल्व करता येतं. 1 + a 1 + a कॅन्सल झाला, उत्तर काय आलं 1 + b. ऑप्शन 2 हे इक्वेशनचे बरोबर उत्तर आहे. अशा टाइपचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व केल्यानंतर तुम्हाला बरोबर लक्षात येईल. त्यासाठी तुम्ही x ने एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इक्वेशन बीड चालक 2021 साली विचारलाय. 16 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे. आता पट विचारली आहे म्हणजे डायरेक्ट 16 भागिले काय करायचं 0.2. मग पॉईंट द्यायचा नाही तुम्हाला मी सांगितलंय, 16 भागिले 2 लिहायचं. पॉईंट नंतर एक अंक आहे वरती 0 येणार. 8 16 80 पट. ऑप्शन 2 80 पट हे इक्वेशनचे बरोबर उत्तर आहे. इक्वेशन यवतमाळ पोलीस 2024 साली विचारलाय. 1/2 + 2/3 - x बरोबर 4/5 दिले. सॉल्व करा, बेरीज वजाबाकी करायची. 3 × 1 3 होणार, प्लस 2 × 2 4 होणार, भागिले 2 × 3 6 ला, वजा x बरोबर 4/5. आता हे सॉल्व करा. खाली काहीच नाही म्हणजे काय 1. 3 अधिक 4 7 होणार, 7 भागिले 6 वजा x भागिले 1 बरोबर आला 4/5. 7 गुणिले 1 किती झाला 7 वजा 6 गुणिले x 6x आला आणि 6 गुणिले 1 काय झाला 6 बरोबर 4/5. आता हा 6 डिवाइडला इकडे येऊन तो काय होणार मल्टिप्लाय. मग 7 वजा 6x बरोबर 4/5. तसाच हा 6 डिवाइडचा इकडे येऊन झाला मल्टिप्लाय. मग सॉल्व करा. हे 7 वजा 6x बरोबर 6 चौक 24 24/5 आला. 5 इकडे डिवाइड आहे, इकडे येऊन काय होणार मल्टिप्लाय. त्या पूर्ण ब्रॅकेटला तो मल्टिप्लाय होणार. मग 5 × 7 7 5 35 वजा 6 5 30 बरोबर आलेलं आहे 24. x साठी सॉल्व करायचंय. मग x ला एकटा ठेवा, प्रयत्न करा. 24 हा प्लस 35 आहे, इकडे येऊन काय होणार वजा 35. मग वजा 30x बरोबर 24 वजा 35 किती आलं 6 आणि 5 11 झालं. पण मोठ्या संख्येचं चिन्ह 35चं चिन्ह मायनस आहे त्यामुळे मायनस आला. मायनस मायनस प्लस होणार आणि x बरोबर हा 30 इकडे गुणिले इकडे येऊन काय होणार भागिले, म्हणजे x बरोबर आला 11/30.
ऑप्शन 3 हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नवी मुंबई पोलीस 2024 साली विचारलाय, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? व्यवहारी अपूर्णांकात मायनस हे चिन्ह संपूर्ण अपूर्णांकाचे चिन्ह असते. हे विधान बरोबर आहे, कारण कोणताही अपूर्णांक देऊ द्या, जर वरती अंशाला किंवा छेदाला चिन्ह असेल, समजा -a/b दिलाय, याचा अर्थ हे चिन्ह पूर्ण अपूर्णांकाला असतं, किंवा जरी b ला मायनस चिन्ह असेल तरी ते पूर्ण अपूर्णांकाला असतं, असं असतं. नंतर कोणतीही संख्या भागिले 0 याच्या उत्तर अनंत असते, हे देखील बरोबर आहे. कोणतीही संख्या घेतली आपण a/0 केलं तर याचं उत्तर नेहमी अनंत येतं, आपल्याला ते काढता येत नाही. ऑप्शन 0 भागिले कोणतीही संख्या बरोबर 0 असते. बरोबर आहे, 0 भागिले तुम्ही कोणतीही संख्या घ्या, 1 घ्या, 2 घ्या, नाही तर 0 घ्या, याचं उत्तर नेहमी काय येतं? 0च येतं. त्यामुळे हा पण ऑप्शन बरोबर आहे. अयोग्य विचारलाय, 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी मसावी पद्धतीने काढतात. आता 2 पेक्षा जास्त किंवा 2 पण असू द्या, समजा 2/3 प्लस 4/5 प्लस 6/4 अशी एक बेरीज दिलेली आहे. आता ही बेरीज करताना तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी या दोघांचं करून पुन्हा याचं करू शकता, किंवा डायरेक्ट जे छेद आहेत यांचा लसावी घेऊन तुम्ही उत्तर काढू शकता. 5 आणि 4 यांचा लसावी काढावा लागतो, ना की मसावी. त्यामुळे ऑप्शन 4 हे अयोग्य विधान आहे. क्वेश्चन रत्नागिरी पोलीस 2021 साली विचारलाय, पर किती नाही? आता पहा, छेद समान आहे म्हणजे वरच्यांची बेरीज होणार 1 2 3 4 5, म्हणजे काय आलं? 5/5 आलं, म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे. 5/5 बरोबर काय येतो? 1 येतो, म्हणजे हे पण ऑप्शन बरोबर आहे. आणि ऑप्शन 4 मध्ये काय दिले? 1 आणि 3, मग 1 आणि 3 हे बरोबर आहे, म्हणजे हा पण बरोबर आला. किती नाही म्हणजे 2 नसणार आहे. ठीक आहे, ऑप्शन 2. क्वेश्चन नागपूर SRPF 2024 साली विचारलाय, 5/9च्या 1/3च्या 36/10 मध्ये किती मिळवायचे? म्हणजे उत्तर 5/3 येईल. आता क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. 5/9च्या 1/3 म्हणजे काय? 4 दिले म्हणजे काय असतं? गुणिले 1/3 च्या 36/10 मध्ये, म्हणजे ह्याच्या 36/10 मध्ये लक्षात येते का तुमच्या? 36/10 किती मिळवायचे म्हणजे प्लस माहिती आहेत का किती मिळवायचे? नाही, x घ्यायचा बरोबर 5/3. सॉल्व्ह करा, गुणाकारच आहे त्यामुळे ब्रॅकेटचा काही संबंध नाही. 5/9 गुणिले 1/3 गुणिले 36/10. आता यामध्ये पहा, हा गुणाकार आधी सॉल्व्ह करणार, नंतर प्लस x. 9 चोक 36 येतं आणि 5 एके 5, 5 दुने 10 येतो. मग वरती शिल्लक काय राहिले? 1 गुणिले 1 गुणिले 4 म्हणजे 4 आला, आणि खाली काही शिल्लक राहिले? 3 दुने 6 राहिले. 4/6 पुन्हा याला 2 ने भाग जातोय, 2 दुने 4 बेत्रिक 6 म्हणजे 2/3 शिल्लक राहिले. प्लस x, इथे पण प्लस x बरोबर 5/3 तसंच राहणार, 5/3 तसंच राहणार. आता 2/3 प्लस x सॉल्व्ह करा. 2 गुणिले 1 2, 2 प्लस 3 गुणिले x 3x होणार, भागिले 3 बरोबर 5/3. 3 3 कॅन्सल झाला, राहिलं काय? 2 प्लस 3x बरोबर 5. मग 3x इकडे राहणार, हा प्लस 2 आहे, इकडे येऊन काय होणार? -2. 5 - 2 3x बरोबर 3. x साठी सॉल्व्ह करायचा आहे, x बरोबर 3/3. 3 एके 3, त्यामुळे ऑप्शन 2 1 मिळवला तर उत्तर 5/3 येईल. पुढील क्वेश्चन गोंदिया SRPF 2023 साली विचारलाय, 4/a अधिक 6/a बरोबर 5 असल्यास a च्या जागी कोणता अंक येईल? सॉल्व्ह करायचे, सिंपल आहे, खाली छेद समान आहे. 4 अधिक 6 किती होणार? 10. 10/a बरोबर किती आलं पाहिजे? 5. आता कोणत्याही पद्धतीने सॉल्व्ह करू शकता, डायरेक्ट तुम्ही 2×5 10 येतं बरोबर, त्यामुळे 2 ऑप्शन 3 येणार आहे. किंवा तसं कळत नसेल तर हा तिकडे न्या, 10 बरोबर हा a डिवाइडला इकडे येऊन काय होणार? मल्टिप्लाय 5 गुणिले a, 10/5 बरोबर a येणार, 5 दुने 10 आलं, a बरोबर 2 आला. असंही सॉल्व्ह करू शकता, कसंही सॉल्व्ह करा. क्वेश्चन पुढील पैकी कोणती जोडी योग्य आहे? गडचिरोली पोलीस 2023 साली विचारले. आता पहा, -3/1 -3च येतो, हे असं लिहू शकतो का आपण? नाही. 22/11 बरोबर 1/2 नाही, 11 दुने 22, 2/1 येतं, त्यामुळे ही पण जोडी चुकीची. 4/8 बरोबर 16/32 येते का? 4 एके 4, 4 दुने 8, 16 एके 16, 16 दुने 32 येते, म्हणजे ऑप्शन 3 बरोबर आला. 5/2 बरोबर 35/10. आता हे 5 7 35, 5 दुने 10, 5/2 बरोबर 7/2 येते का? नाही, ऑप्शन 3 ही जोडी योग्य आहे. क्वेश्चन ठाणे ग्रामीण पोलीस 2023 साली विचारलाय, रेणू आणि जैन 7 kg संत्रे आणि 9/4 kg सफरचंद विकत घेतली.
त्यांनी एकूण किती केजी फळे विकत घेतली. आता सिंपल आहे, दोन्हीची बेरीज करायची आहे. फक्त ती बेरीज आल्यानंतर तुम्हाला ती पूर्णांकामध्ये कन्व्हर्ट करावी लागेल. आता पहा, 10/7 प्लस 9/4 कसं करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 10 × 4 40 प्लस 9 × 54 63 भागिले 7 × 28. पुढे काय येणार? 63 प्लस 40 0 प्लस 3 3 6 4 10 103 भागिले 28 आलेले. आता सगळ्याच ऑप्शन मध्ये 28 आहे बरोबर. मग इसला किती गुणल्यानंतर 103च्या जवळपासची संख्या मिळते शोधा. समजा 28 × 3 केलं, 8 त्रिक 24 3 2 6 7 8 84 मिळाले बरोबर. मग जवळच आहे त्याच्या. मग समजा 3 103 वजा 84 किती येते? 13तनं 4 गेले, 9 राहिले, त्याला 9 9तनं 8 गेला, 1 राहिला, 19 आले. म्हणजे जी बाकी ती आपण वरती लिहितो आणि खाली छेद आहे तोच 28. म्हणजेच काय? 3 × 28 प्लस 19 बरोबर किती येणार आहे? 103. त्यामुळे ऑप्शन 3.19/28 या क्वेश्चनचे उत्तर बरोबर आहे. पुढील क्वेश्चन धाराशिव चालक 2021 साली विचारलाय. अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 अंक आहे, म्हणजे एकक स्थान मिळालं 3 आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज संख्येच्या 1/7 पट आहे. म्हणजे काय? ह्या दोन्हींची बेरीज केली, इथे कोणता तरी अंक असणार आहे, ह्या दोन्हींची बेरीज ही ह्या टोटल संख्येच्या 1/7 पट असेल. आता तुम्ही डायरेक्ट ऑप्शन वरून सॉल्व्ह करू शकता. पहिला ऑप्शन 83 9 10 11 11 आली बेरीज. आता 11 बेरीज संख्येच्या 1/7 असणार आहे का? 83 भागिले 7 बरोबर 11 येणार आहे का? नाही, म्हणजे चुकीचा ऑप्शन आहे. नंतर 63 कन्सिडर केला, 6 + 3 किती आले? 9 आणि या संख्येच्या 1/7 पट आहे का? 63 × 1/7 7 9 63 आहे. म्हणजेच ऑप्शन 2 ह्या क्वेश्चनचे बरोबर उत्तर असणार आहे.